एकनाथ शिंदे यांच्याकडे दीपक सावंत यांच्या खात्याचा भार दिला गेला आहे। आज कार्यकाळ संपत असल्याने सावंत यांनी राजीनामा दिला होता, राजीनामा सुपूर्द केला होता। दीपक सावंत यांचा कार्यकाळ संपल्याने त्यांचा राजीनामा त्यांनी सुपूर्द केला आणि त्यांच्या पदाचा कार्यभार आता एकनाथ शिंदे यांच्याकडे दिला जाईल अशी माहिती मिळते। आमचे प्रतिनिधी विवेक कुलकर्णी यांच्याकडून अधिक माहिती घेऊया। विवेक, दीपक सावंत यांनी आपला राजीनामा सुपूर्द केलेला आहे, आज त्यांचा कार्यकाळ संपतोय, त्यांच्या खात्याचा जो कार्यभार आहे तो आता कोणाकडे असेल याविषयी काय अधिक माहिती मिळते? दीपक सावंत यांच्याकडे जे आरोग्यमंत्री पद होतं त्या खात्याचा त्यांच्याकडे जबाबदारी होती, ती जबाबदारी आता अतिरिक्त कार्यभार म्हणून MSRDC मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे देण्यात आल्याची आपल्याला सूत्रांनी माहिती दिलेली आहे। दीपक सावंत यांच्या मंत्रिपदाची मुदत आज संपत होती, त्यानंतर त्यांनी काल उद्धव ठाकरे यांच्याकडे आपला राजीनामा सोपवलेला होता। मुख्यमंत्र्यांनाही त्यांनी राजीनामा सादर केला आणि त्यानंतर हे पद कोणाकडे नेमकं द्यायचं, हा या खात्याचा कार्यभार नेमका कोणाकडे द्यायचा याचा निर्णय सर्वस्वी शिवसेनेचा होता आणि त्यांनी आता एकनाथ शिंदेकडे हा अतिरिक्त कार्यभार सोपवण्याचा निर्णय घेतलाय अशी आपल्याला सूत्रांकडून माहिती मिळते। नक्की विवेक, मात्र सकाळच्या सत्रामध्ये अशाही चर्चा होत होत्या की शिवसेनेकडून कुठलंही नाव समोर आलेलं नाही, त्यामुळे मुख्यमंत्र्यांकडे हा कार्यभार जाऊ शकतो, तर त्याविषयी काही स्पष्टता झालेली आहे असं म्हणता येईल? शिवसेना आणि भाजपमध्ये गेले अनेक दिवस तणाव आहे आणि त्यामुळे कदाचित हे जे आरोग्यमंत्री पदाचा अतिरिक्त कार्यभार आहे तो शिवसेनेचा कुठलाही मंत्री स्वीकारणार नाही आणि दबावतंत्राचं राजकारण शिवसेना खेळेल अशा पद्धतीची चर्चा होती। जर एखादं खातं कुठल्याही मंत्र्याकडे नसेल ते आपसूक मुख्यमंत्र्यांकडे जात असतं आणि त्यामुळे मुख्यमंत्र्यांकडे आरोग्य खात्याचा कार्यभार असेल अशा पद्धतीची चर्चा होती। मात्र आपल्याला शिवसेनेतल्या सूत्रांनी जी माहिती दिली आहे त्याच्यानुसार आता हा अतिरिक्त कार्यभार एकनाथ शिंदे यांच्याकडे असणार आहे। नक्की विवेक, धन्यवाद आपण ही सविस्तर माहिती दिल्याबद्दल।